महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड सध्या आपल्यासमोर. अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या नंतर अजितदादांचा घातपात होता असा 100% संशय असणारे रोहित पवार यांनी मात्र आता सगळ्यात मोठा खुलासा केला आहे. आणि त्या खुलाशामागे अनेक नेत्यांची नावं घेत त्यांनी अजित पवारांचा घातपात कसा झाला याचं संपूर्ण सादरीकरणच केलं आहे. मित्रांनो, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचे विलीनीकरण होण्याच्या अगोदर रोहित पवारांचा हा नवीन राजकीय गेम नेमका काय आहे जाणून घेऊया. अजित पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मनात हृदयात ध्यासात. काँग्रेसने ईशान्य भारताकडे केले दुर्लक्ष, सुरक्षा धोक्यात, दहशतवादाला प्रोत्साहन दिले, पंतप्रधान मोदींची घणाघाती टीका. परमवीर सिंगांच्या पापांचा गडा भरला, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जोरदार टीका. सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचा निर्वाळा. बंजारा समाजाच्या कायम पाठीशी राहणार देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पोहरादेवीतील उद्योग निर्मितीला चालना देणार एकनाथ शिंदे. त्या 201 जणांच्या कृत्यामुळे 2286 उमेदवारांची मैदानी चाचणी टांगणीला, PSI शारीरिक चाचणीला वर्षभरासाठी विलंब. अटल पेन्शन योजनेची ग्राहक संख्या पोहोचली 7.25 कोटींवरती. भारताच्या पेन्शन इकोसिस्टीममध्ये लक्षणीय वाढ झाली. डोंगर फस्त करणाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवरती बोलू नये. शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचा मंत्री नाईकांना सल्ला. ऐतिहासिक पंतप्रधानांचे विमान महामार्गावरती लँड. मोदींकडून ईशान्य भारतातील पहिल्या ELFचं उद्घाटन संपन्न. नाशिक मुंबई रस्ते रेल्वे वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार. कसारा मनमाड तिसरी, चौथी रेल्वे मार्गिका घोटी पालघर रस्त्याच्या विकासाला मंजुरी. टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना निंदनीय, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माफी मागावी. मुख्यमंत्री यांची माहिती. काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ. 41 लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत स्कूल बॅग. राज्य सरकारचा 165 कोटींच्या निधीला अखेर हिरवा कंदील. पशुधन केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार. महापशुधन एक्स्पो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. सुनेत्रा पवार यांच्या ब्रँडिंगसाठी दादांची सावली मोहीम. राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी पवार कुटुंबियांसमोर ठेवला प्लॅन. लवकरच अधिकृत घोषणा. राष्ट्रवादीत घमासान. विलीनीकरणानंतर अजित पवारांकडे पक्षाचं नेतृत्व जाणार होतं. शशिकांत शिंदेंचा खूप मोठा दावा. तटकरे बरसले. AIच्या भीतीने दबाव, कोसळला शेअर बाजार. 7.2 लाख कोटींचं नुकसान. सुरत चेन्नई कॉरिडॉरसाठी निविदा. BOT वरती 8,000 कोटींचा खर्च. बार्शी, दक्षिण तसेच अग्रकोटमधील गावांचा समावेश. 2024-25 मध्ये भाजपला मिळाल्या 3.157 कोटी रुपयांच्या देणग्या, म्हणजे तब्बल 3,000 कोटी रुपये. अमेरिकेची अवघड वाट तर कपडावरती 0% टॅरिफ. शेतकऱ्यांना बसला सगळ्यात मोठा फटका. राज्यावरती संकट. महाराष्ट्रात आमदारांच्या 23 जागा. विधान परिषदेमध्ये मोठ्या घडामोडी. राज्यपाल कोट्यातील 5 जागांवरती हालचालींना वेग. सोन्या चांदीच्या दरातील उलथापालथ केव्हा थांबणार. सोन्याचं दर आले 1.58 लाखांवरती. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला जुन्नरमधून सुरुवात. दोन्ही पक्षांची हातमिळवणी. अतुल बेनके यांची मोठी घोषणा. राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीलाही अध्यक्षपदाचा प्रस्ताव. पहिले वर्ष संधी देण्याची मागणी. उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक. गेल्या वर्षीही भाजपला सर्वाधिक निवडणूक निधी. ADR अहवालातील माहिती. 3,000 करोड रुपये भाजपला मिळाल्याची माहिती. नवी मुंबईतील भूखंड दलालांनी बिल्डरांच्या घशात घातला. मंत्रिपद काय चाटायचंय. देवाभाऊंचे मंत्री गणेश नाईक यांचा शिंदेवरती संताप.
लोकल प्रवाशांची अपघाती मृत्यू रोका, बुलेट ट्रेनपेक्षा प्रवासी सुरक्षेकडे लक्ष द्या, आदित्य ठाकरे यांची आग्रही भूमिका. टिपू सुलतान हा शिवरायांच्या समकक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रावर संतापाची लाट. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती गप्प राहण्याचा निर्णय, शशिकांत शिंदे यांची भूमिका, लवकर एवढी घाई नको, भुजबळ. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अलिबागमधील शेतकऱ्यांनी हुसकावले, सोबत आणलेल्या साथीदारांनाही पळवून ठेवले, मालक नसताना विनापरवाना शेतात घुसून जमिनीची मोजणी केली. खोटे बोलून दिशाभूल करणे हेच राहुल गांधींचे धोरण, शहा यांची घोषणा. व्यापार करारामध्ये शेतकरी मच्छीमारांचे हित जपल्याचाही केला मोठा दावा. भाजपच्या राज्यात माणसाच्या जीवाला किंमतच नाही, आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका. भाजप फक्त माणसंच मारते, जोरदार टीका. बॅलेट पेपरवरील निवडणुकीत तेलंगणात भाजपचा दारुण पराभव, काँग्रेसचा मोठा विजय. 1537 जागा जिंकत भाजप काँग्रेस बनला सगळ्यात मोठा पक्ष, भाजप सर्वात छोटा पक्ष.